हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 83 बघितली आपण, थोडंसं अजून वाचू। दम्मत्थिकायमरसं अवण्णगन्धं असद्दमफासं लोगागाढं पुट्ठं पिहुलमसंखादियपदेशं। धर्मद्रव्य संपूर्ण लोकाकाशामध्ये व्याप्त आहे, त्याला म्हणलं LOC म्हणतात ना, म्हणजे काय? विशाल आहे, अखंड आहे, भूप्रदेश आहे, त्यात हे होत नाही, विभाग होत नाही त्याला। स्पर्श गंधवर्ण रहित आहे, गंधवर्ण आहे, त्याचं स्पृष्ट आहेत प्रदेश, त्याचे परस्पर स्पृष्ट आहेत, जे की खंडित होत नाहीत हे सांगितलं। तर धर्मद्रव्य संपूर्ण लोकाकाशात व्याप्त आहे, लोकाची बाउंड्री आहे, त्याला काय म्हणायचं? LOC म्हणलं जाते, म्हणजे काय? लाईन ऑफ कंट्रोल म्हणतात ना। आता ऍक्च्युली ते एका देशाचं दुसऱ्या देशाशी भेद करताना तिथे ते LOC लावतात, जसं इंडिया आणि पाकिस्तान किंवा असं चायना। मग जिथं पर्यंत तुमच्या इंडियाची राज्यात दुसऱ्या राज्यात जायचं असलं तरी असते, असते, तर तसं मध्ये जे असते त्याला म्हटलं ती एक बाउंड्री तुमची, तेवढी तुमची एरिया आहे। मग तसं 6 द्रव्यांची एरिया कोणी ठरवली हो? मग धवलामध्ये त्याचं वर्णन आलं होतं ना, की जे 3 लोकांचं रचना आहे, ती रचना तशीच आहे हे कशावरनं झालं? तर ते जे वातवलय आहेत ना, ते वातवलयांनी जिथपर्यंत धरून ठेवलंय ना, त्यानुसार त्याचा आकार आहे। मग तो आकार असा वाकडा तिकडा का नाही होत? म्हणजे जसं आता तुम्ही पखालाय, त्यातनं वर खाली दगड भरली असतील तर त्याचा आकार असा कमी जास्त का नाही होत? तसंच राहतो। तर ते एक प्रेशर आहे, त्या प्रेशरने ते धरून राहिलेलं आहे। त्यामुळे ते जे घन वातवलय, तनु वातवलय, ह्यांच्या निमित्तात जे एक प्रेशर बिल्ड झालंय ना, तिथं त्याच्या निमित्तात तो आकार झालाय तयार, आणि ती बाउंड्री आहे 6 द्रव्यांची। आणि त्याच्या बाहेर कुठलंही द्रव्य, आकाश द्रव्य सोडून अन्य कुठलंही द्रव्य त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही। मग ते धर्मद्रव्य त्या लोकाच्या शेवटपर्यंत आहे, मग तिथपर्यंत जे कोणी जीव पुद्गल असतील त्या सर्वांना ते मदत करणारं आहे, गतीमध्ये आणि स्थितीमध्ये मदत करणार आहे, ते अधर्मद्रव्य आहे। तर क्रियावती शक्तीचं बघत होतो आम्ही थोडंसं, की धर्मद्रव्य हे निमित्त असतं, तर जीव आणि पुद्गलाच्या हलनचलनामध्ये त्याचं उपादान आहे ती क्रियावती शक्ती आहे। मग ती शक्ती सुद्धा सर्व द्रव्यांमध्ये आहे, जीव पुद्गल सगळ्या जीवांमध्ये, सगळ्या पुद्गलांमध्ये आहे, त्यामुळेच ते स्वयं गमन करू शकते, हलू शकते, आणि मग निमित्त रूपाने बहिरंगामध्ये ते धर्मद्रव्य आहे। मग इथं म्हणजे एक प्रश्न, आपले जे आत्मप्रदेश आहेत का नाही, फिरतायत का नाही कंटिन्यू, तिथं सुद्धा सूक्ष्म, त्या ठिकाणी सूक्ष्मतेनं पाहिलं तर ते धर्मद्रव्यच काय आहे? निमित्त आहे। तिथं निमित्त तर सगळीकडे, म्हणूनच घेतलं होतं ना आम्ही 2 चैतन्य रत्नाकर मधलं वाचलं आम्ही, सूक्ष्म हलनचलन आणि स्थूल हलनचलन म्हणजे काय, माझ्यासाठी दोन्ही घेतले होते, सांगितलं होतं ना मध्ये। स्थूल हलनचलन म्हणजे क्षेत्रांतर्गमन, मग जीव आणि पुद्गलाचं, आणि सूक्ष्म हलनचलन मध्ये जे तुमच्या दृष्टीगोचर नाहीये, मग त्याच्यासाठी सांगितलं त्यांनी, मी ध्यानाला बसलोय असं एके ठिकाणी, मग स्थिर आहे दिसतायत, मग निराज आहेत ते स्थिर आहेत, मग तिथं कुठं कार्य करते धर्मद्रव्य? तर त्यांच्यामध्ये सुद्धा जे परिस्पंदन चालू आहे, मग आत्मप्रदेशांचं परिस्पंदनामध्ये सुद्धा निमित्त आहे ते धर्मद्रव्य आहे। आणि इवन जे काय आता ह्या पुद्गलामध्ये कसं लावायचं? जीवामध्ये, शरीरामध्ये चाललं समजलं तुम्हाला की परिस्पंदन आहे, वर खाली होत आहे, त्यांच्यामध्ये कसं लावायचं? ते आवागमन का नाही, काय परमाणूंचं एक थोडे परमाणू येत आहेत, जात आहेत, हे जे काही चाललेलं आहे, मग तिथं उत्पादवे ध्रुव चालू आहे, ते कालद्रव्याचं कार्य आहे। आणि पण तिथं जे काय परमाणूंचं आवागमन आहे, त्याच्यामध्ये जी हालचाल होते त्याच्यात निमित्त धर्मद्रव्य आहे। मग त्यात आपण लावलं होतं असं की
तुमचं एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात गमन झालं तिथं कुठले कुठले द्रव्य सहकारी आहेत. म्हणजे तुम्ही धर्मद्रव्य सांगताय ते चलनामध्ये निमित्त झालं म्हणून, पण त्या ठिकाणी किती द्रव्यांचं कार्य झालं म्हणजे लावा की कसं. जीव गेला ठीक आहे, जीवाचं कार्य झालं, पण जिथं धर्मद्रव्य कार्य करते तिथं कालद्रव्याचं सुद्धा कार्य आहे. मग त्यामुळं परिणमन झालंय ना, या ठिकाणाहून या क्षेत्रातून त्या क्षेत्रात गेला म्हणजे त्या द्रव्याचं परिणमन झालं म्हणून ते कालद्रव्याचं सुद्धा तिथं कार्य परिणमन रूपाने दिसलं. परत तिथं जाऊन थांबला हे धर्मद्रव्याचं कार्य, त्याच्यामध्ये सुद्धा परिणमन चालू आहे, ते कालद्रव्याचं निमित्तच. मग टोकावर सुद्धा साहिद्रव्याचं कार्य चालू आहे. श्लोक वार्तिकमध्ये असं आलं होतं कुठेतरी, आलंय वर्णन. असं सगळं वाचायला पाहिजे, त्याशिवाय काय असं खुलासा नाही होत. अजून अनेक प्रश्न निघतात त्यातनं पण असं, आणि मग त्यातनं अजून समजत जातं. सगळं समजलंय वाटतंय काय धर्मद्रव्य आणि काय अधर्मद्रव्य. आमचं आता 2 महिने झालं धर्मद्रव्य चालू आहे, पहिली गाताच चालू आहे. म्हणजे आहे असं त्यात अजून आपल्याला वाटतं म्हणजे नुसतं एवढंच माहितीये धर्मद्रव्य म्हणजे गतीमध्ये हेतू मदत करणार आहे, पण त्याबद्दल काय असं फार कुठं काय आपण फार जिज्ञासा पण नव्हती काय जाणून घेण्याची, कधी काय असं डिटेल मध्ये वाचलं पण नाही. मग तेवढ्या निमित्तातच वाचलं जात आहे, त्यामुळे आम्हाला तुमचं सहकार्य. तर क्रियावती शक्ती आणि भाववती शक्ती असे 2 शक्ती आहेत. हे घेतलं होतं प्रकरण, मोक्षशास्त्र मध्ये आलं होतं की प्रत्येक द्रव्यामध्ये कुठल्या कुठल्या द्रव्यामध्ये कुठली कुठली शक्ती आहे. क्रियावती शक्ती आणि भाववती शक्ती यांचं कार्य काय आणि ते कुठल्या कुठल्या द्रव्यात आहे. कुठल्या क्रियावती शक्ती तर जीव आणि पुद्गलामध्ये. क्रियावती शक्ती फक्त जीव पुद्गलामध्ये आहे. भाववती शक्ती सर्व द्रव्य. काय कार्य त्याचं? सर्व द्रव्यांमध्ये भाववती शक्ती आहे. कार्य काय त्याचं? भाववती शक्तीचं भाव रूपाने परिणामच की म्हणजे भाव त्याच्या वर्तमान हे ज्याच्यामध्ये आहे तर त्या रूपाने परिणामन होणे ही भाववती शक्ती. जे द्रव्य ज्या रूपाने आहे त्या स्वभाव रूपाने त्याचं परिणमन चालू ठेवणं हे त्या भाववती शक्तीचं कार्य म्हटलं. मग उत्पाद वे हे सुद्धा त्या भाववती शक्तीचं कार्य म्हटलं, पण ते सगळं होत असताना सुद्धा द्रव्यत्वाला कायम ठेवून करणार ते. त्यामुळे ती शक्ती टिकून राहिली, त्याचा नाश झाला नाही. म्हणून सांगितलं की क्रियावती शक्ती तर जीव आणि पुद्गलातच आहे आणि त्याचं कार्य आहे क्षेत्रापासून क्षेत्रांतरामध्ये गमन. जीव जेव्हा विकारी होतो तेव्हा आणि सिद्ध गतीला जाताना सुद्धा जेव्हा निर्विकार असतो तेव्हा सुद्धा क्रियावान असतो. हे लावलं आपण. आणि सिद्ध गतीमध्ये गेल्यावर तो स्थिर रूपाने राहतो. म्हणजे स्वभावरूप गमनामध्ये सुद्धा आणि विभाव गमनामध्ये सुद्धा धर्मद्रव्य किंवा क्रियावती शक्ती कार्य करत आहेत. म्हणजे उपादान आहे ते त्या जीव पुद्गलाचं आणि बहिरंगामध्ये निमित्त आहे ते धर्मद्रव्याचं. पुद्गलामध्ये मुख्य रूपाने हलनचलन क्रिया दिसते पण जीवामध्ये दिसत नाही. असं का म्हणलं? पुद्गलामध्ये हलनचलन क्रिया मुख्य रूपाने दिसते पण जीवामध्ये नाही. असं का? जीवामूर्ती काय आहे? मग जीवामध्ये नाही आहे का गमन? आहे की, पण परिणाम दिसत नाहीत ना. चाललंय ना सतत परिणमन चाललंय की. परिणमन नाही म्हणायचंय, परिणमन नाही, गमन. हलनचलन रूप गमन. गमन आहे जीवामध्ये, बरोबर आहे की गमन आहे. म्हणून तर स्वभाव रूपाने सिद्ध केलं की सिद्ध झाल्यावर सुद्धा नाही. मला काय म्हणायचंय, पुद्गलामध्ये हलनचलन मुख्य रूपाने आणि जीवामध्ये गौण म्हणा किंवा कमी म्हणा का असं सांगितलं? आत्मप्रदेशामध्ये हलनचलन चाललंयच की. आत्मप्रदेशामध्ये मग मुख्य रूपाने त्याला पण म्हणायचं होतं पण त्याला नाही म्हणलं. माझा प्रश्न कळलं का? मी काय विचारलं? त्यांनी एक वाक्य घेतलंय मोक्षशास्त्र मध्ये, पुद्गलामध्ये हलनचलन रूप क्रिया मुख्य रूपाने असते आणि जीवामध्ये गौण रूपाने, असं का म्हणलं? सोपं आहे उत्तर. सांग तुझं. मग असं दे की दिसायचं काय संबंध आहे? दिसायचं आम्हाला काही संबंधच नाहीये. धर्मद्रव्य दोघांना मदत करते.
दिसू दे किंवा न दिसू दे. बर मुख्य रूपाने का म्हटलं असं मला कारण विचारायचं. उद्गलाच्या निमित्तात जीवाचं गमन म्हणजे होताना त्याच्या उच्चार येतोय ना. असू दे की काय त्याच्यात पण नाही ना मुख्य त्याचं कार्य ह्याच्यामध्ये, त्याचं कार्य त्याच्यामध्ये. मग स्थिर राहणे जीवापेक्षा समाज. एक जण बोला. काय म्हणला? सांग की. काय की जीव आणि पुद्गलाला धर्मद्रव्य मदत करते गमनामध्ये. मग त्यांनी एक वाक्य घेतलंय, पुद्गलामध्ये मुख्य रूपाने हलनचलन असतं, जीवामध्ये मुख्य रूपाने नाही म्हणलं, फक्त गमन क्रिया आहे पण मुख्य रूपाने पुद्गलातच आहे. असं का म्हणलं? मूर्ती काय जीव ना. स्कंदरूप होतात म्हणून म्हटलं का? नाही नाही जे बाहेरचं कार्य जे दिसतंय की नाही तर ते सगळं पुद्गलाच्या निमित्ताच होतंय. पुद्गलच करतंय की त्याला भोगण्यासाठी पदार्थ कुठले साधन म्हणा तर ते सगळं हलनचलन त्याच्यामध्ये दिसून येते ना. ते ठेवणं घेणं नेणं असं ते सगळं पुद्गलात दिसून येतंय. तसं जीवामध्ये दिसून येत नाही ना. दिसून यायचा संबंध नाही हो. उत्तर कसं द्यायचं आहे आपल्याला? मी सांगते. परिणमन करतोय म्हणजे जाणतोय फक्त. परिणमन जीव तर हलनचलन सांगायचंय आपल्याला. हलनचलन सांगायचंय. धर्मद्रव्याचं कार्य आहे ना, ते कार्य त्या दोघांमध्ये निमित्त आहे. मग त्यांनी सांगतायत काय की पुद्गलामध्ये मुख्य रूपाने का म्हटलं तर जीव फक्त एका गतीतून दुसऱ्या गतीत जाताना सांगितलं की पुद्गलाची मुख्यता नाहीये तिथं. मग असं सदैव तर होत नाहीये की तुम्ही एकाच गतीतनं दुसऱ्या गतीत, कधीतरी म्हटलं ना. म्हणजे आता तुमचं एक आयु संपल्यावर जाताना त्यावेळीच ते तुमचं कार्य झालं आणि मग ते गमन करताना धर्मद्रव्य मदत करताय जेव्हा तुम्ही स्वतंत्र आहात. म्हणजे जीव फक्त जीवाला गमन करण्यामध्ये मदत करणारं ते धर्मद्रव्य. आता ऍक्च्युली तिथं पण आहे की तेजस कार्मण, पण त्याला गौण केलं. मग तिथं जीवाचं गमन स्वयं झालंय, ते कर्मनिरपेक्ष गमन म्हणलं त्याला पण. आणि मग सिद्ध गतीला जाताना एक, मग किती थोडे काळ आहेत की ज्याच्यामध्ये जीवाचं गमन होतंय. काय कळलं? काही समयातच जीवाचे गमनरूप क्रिया दिसते म्हणून तिथं पुद्गलाचं हलनचलन मुख्य आहे आणि जीवाचं गौण आहे. याच्यापेक्षा जे सांगितलं धर्मद्रव्य तिथं दोघांना मदत करतं. दिसतंय ते पुद्गलातच दिसतंय ना आपल्याला. जीवामध्ये दिसत नाही, कमी दिसतंय. नाही दिसलं तरी पण आहे पण कमी दिसतंय म्हटलं ना तुम्ही. कमी दिसतंय म्हणजे कमी समय आहेत हे सांगायचंय मला. जीवाचं एका गतीतून दुसऱ्या गतीत जाताना कर्मनिरपेक्ष गमन असतं. मग ते काय आयुष्यभर तुम्ही दुसऱ्या गतीत तर जात नाही, ते आयु आहे तोपर्यंत पुद्गलाचं गमन सतत चालू आहे. म्हणजे ह्या शरीराच्या निमित्तात जे काही गमन ते पुद्गलाचं सहित गमन म्हणा. आणि जे स्वतंत्र जीवाचं गमन होतंय ते काही समयामध्ये आहे, फक्त गतीनंतर जात असताना आणि सिद्धशिलेवर जात असताना. आणि मग म्हटलं सूक्ष्म हलनचलन म्हटलं तरी पण ते मग त्याच्या अपेक्षेने पुद्गलाचं गमन जास्त आहे, एवढीच फक्त लावायची अपेक्षा. म्हणून तिथं म्हटलं पुद्गलाचं मध्ये मुख्य रूपाने हलनचलन रूप क्रिया आहे, जीवामध्ये नाही. मग त्यांनी एक शंका विचारली आहे राजवार्तिक मध्ये की तुम्ही म्हणला ना आता की जीव अमूर्तिक असतो, धर्मद्रव्य पण अमूर्तिक आहे. मग अमूर्तिक असल्यामुळे धर्मद्रव्य आदी जे कोणी आहेत, धर्म अधर्म काल वगैरे आकाश, धर्म आदी गतीमध्ये निमित्त होऊ शकत नाहीत, कारण तुमचं पुद्गल मूर्तिक आणि धर्मद्रव्य अमूर्तिक. मूर्तिकानी अमूर्तिकाला, मूर्तिकानी मूर्तिकाला कधी धरलंय, कधी हलवलंय? मग कसं काय हलवू शकते होते? हलवतच नाही ना आम्ही कुठं. मग ती बळजबरी कामच करत नाही, तो निमित्त रूपाने येते तो उपस्थित. आम्हाला दृष्टांत द्या. काय कळलं का प्रश्न? काय म्हणले? अमूर्तिक असल्यामुळे धर्म अधर्म आकाश काल हे गती स्थिती अवगाहना परिणमन आदीमध्ये निमित्त होऊ शकत नाही. कर्म आहे ते मूर्तिक आहेत आणि ते अमूर्तिक जीवाला कसं बांधते? असाच प्रश्न आहे हा पण ना. अमूर्तिक कर्म मूर्तिक, उलट झालं. अमूर्तिक जीव मूर्तिक कर्मांशी कसा बांधला जातो? काय उत्तर? कर्मसहित असतो त्यावेळेस तो मूर्तिकच असतो ना.
मग त्यामुळे ते बांधलं गेलं म्हटलं जीवाचे जातं. भाव परिणाम म्हणजे बांधले गेले. वास्तविक मूर्तिकच मूर्तिक तसे बांधले गेले. काय म्हणला? कर्मसहित असताना जीव हा त्यामुळे मग ते बरोबर आहे, म्हणजे कर्मालाच कर्म बांधलं हा, जातं. तेच सांगितलं बंद त्यांनी. झालाय. हा, कर्मांचा कर्माशी बंध झालाय, जसं सांगितलं होतं ना उदाहरण. गाईला हा गाईला दोरी बांधली. कोणाला बांधली रुजल? गाईला दोरी बांधली म्हणता ना तुम्ही. मग कुठं बांधली गाईला? घुसवा बघू गाईमध्ये. तर गाईत घुसली तर ती बांधली. गाईत कुठं घुसली ती दोरी? मग कसं त्या दोरीला गाठ बांधली, त्याच्यामध्ये गाय अडकली आहे. तसं कर्मानी कर्माला बांधलंय, पुद्गलानी पुद्गलाला बंद केलाय, त्याच्यामध्ये जीव अडकलाय. आणि मग त्यातून बाहेर कोण काढणार तुम्हाला? झोपलेल्याला जाग करता येते, पण ढोंग केलेल्याला जाग करू शकत नाही. आपलेच विचार, मी बंधन मुक्त या चिंतनाने बाहेर निघणार, मी बंधन सहित आहे म्हणलं तर अडकणार. बरोबर. तुम्ही कसे आहात? मुक्त जीव आहोत. अबंध आहे. कर्म कर्माशी बाहेर राहत. कर्मानी कर्माला बांधलंय, मला बांधलेलं नाही. जर आपण स्वतःला बांधून घेतलं त्याच्यामध्ये, तर कोणी तुम्हाला मुक्त करू शकत नाही. मग त्यांनी प्रश्न विचारलाय, अमूर्तिक असल्यामुळे धर्म आदी द्रव्य गती आदी मध्ये निमित्त होऊ शकत नाहीत. तर उत्तर देतायत नाही. कारण हेतू दिले, दृष्टांत दिले त्याला. अनेक वेगवेगळ्या अमूर्तिकाकडून दृष्टांत देऊन समजवलं. जसं काल आपण बघितलं होतं अदृष्ट म्हणजे काय? पुण्यपाप. हा, तर जसं ते पुण्यपाप सुद्धा अमूर्तिक आहेत, पण तुम्हाला दिसतंय की नाही त्याचं फळ? दिसतंय. मग तसं सांगतायत. कारण अमूर्तिक असताना सुद्धा आकाश द्रव्य, ज्ञान, पुण्यपाप आदी जीवाचे उपकार किंवा अपकार करताना दिसून येतात. उपकारच म्हणलं त्यांनी, अपकार तर म्हणलंच नाही. पाप सुद्धा उपकारच करणार असतं बरं का. तसं अमूर्तिक धर्मादी सुद्धा गतीमध्ये उपकारक निमित्त असतात असे समजावे. म्हणजे अमूर्तिक आहे म्हणून ते काय कार्य करत नाही असं नाही. अमूर्तिक आहे तरी सुद्धा ते मूर्तिकाला मदत करते आणि अमूर्तिक जीवाला सुद्धा मदत करते असं सांगितलं गेलं. मग त्यांचा शुद्ध परिणाम आहे, त्यामुळे त्यांच्याकडे बघून आपल्याला विभाव होत नाहीत. कोणाचं शुद्ध परिणाम आहे ना बाकीच्या द्रव्याचं, धर्म अधर्म आकाश काल. बरोबर. त्यामुळे त्याच्याकडे बघून विभाव होत नाही, त्यामुळे त्याला अपकार नाही म्हणतं, उपकारच म्हणलं. बरोबर. नाही, ते पुण्य पाप घेतलं ना म्हणून मी त्याच्यामध्ये अपकार म्हणलं होतं, पण ऍक्च्युली पाप पण उपकार करते. कसं सांगावं? पाप सुद्धा उपकारक आहे. कसं? ते निमित्त रूपाने घेतले. उपकारचा अर्थ निमित्त घेतलंय. पापाच्या उदयामध्ये धर्म आठवतो ना, स्थिर होतो, सावध होतो जीव जेव्हा पापाचा उदय आला. पुण्याच्या उदयामध्ये विसरून जातो. पण अशी विवक्षा नाही ना लावायची. काय सांगितलं होतं वाक्य? विपत्तीच मोक्षाचं कारण आहे. थांबा, काय म्हणते ऐका. म्हणजे इथं उपकाराचा अर्थ, उपकार म्हणजे तुम्हाला काहीतरी देते असं, म्हणजे त्याच्यातनं असं नाहीये. उपकार इज इक्वल टू निमित्त. त्यामुळे इथं निमित्त, पाप असून नाही तर पुण्य असून निमित्त परस्पर उपग्रह म्हणतो ना आपण, म्हणजे मदत करणारे आहे तेवढ्याच अर्थ. उपकारक किंवा अपकार म्हणजे ते चांगलं आणि वाईट करतात असा अर्थ नाहीये. पुण्य आणि पाप हे जीवाचा उपकार करतात अमूर्त असताना सुद्धा. मग उपकार करतात म्हणजे कार्य दिसून येतं त्याचं, एवढं सांगायचंय. हा, मग तिथं बरं मी ही अपेक्षा विचारते, पाप उपकारक कसं? म्हणजे तुम्हाला चांगलं कसं पापाचा उदय? कर्म तेवढं होऊन जातं ना. कर्म काय म्हणला? कर्माची तेवढी निर्जरा होती ना, म्हणजे तो वाक्य. बर. नाही म्हणजे हे म्हणलं ना की पापाचा उदय असताना तुम्हाला स्थिरता येतीये, एक जाणीव होतीये. मग ते सांगितलं ना त्यांनी. म्हणून काय कबीरांचे दोहा परवा सांगितलेलं काय म्हणे? दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. जो सुख में सुमिरन करे, तो दुख काहे को होय. कबीरा, तो दुख काहे को होय. दुःख में सुमिरन सब करे, पापाचं उदयाला सगळ्यांना स्मरण राहते, पण सुखामध्ये कुठं कोणाला आठवते धर्म किंवा आपल्याला आपला आत्मा.
मग तिथं सांगतायत दोन्ही ठिकाणी स्मरण ठेवा, आपली जागृती ठेवा, तर ते उदय पण राहणार नाहीत. जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय. मग त्या जीवाला दुःख राहणारच नाही. म्हणून पुण्य पण उपकारक आहे, पाप पण उपकारक आहे ॲक्च्युली. पण उपकार म्हणजे आता इथं हा विवक्षा नाही आहे ती, पण तुम्हाला कुठल्याही कर्मांचे उदय असू देत ते स्वभावामध्ये दृढ करण्यासाठी येत आहेत. आणि इथं जे काय अमूर्तिक द्रव्य आहे ते सुद्धा तुमच्यावर उपकार करतात, म्हणजे मदत करतात. ते निमित्त रूपाने सहाय्यक आहेत. अमूर्तिक आहेत म्हणून त्यांचं काय कार्य नाही आहे असं नाही. तर धर्मद्रव्य कार्यरूपाने तिथं त्याची सिद्धी होते, हे बघितलं होतं काल आपण. अमूर्तिक असताना सुद्धा कार्यत्वाची त्याच्यामध्ये हेतू आहे. त्यांनी दाखवलं इथं त्याचं हे देऊन खुलासा करून की अमूर्त द्रव्यांमध्ये देखील कार्यत्वाची सिद्धी कशी होते, हेतू दिलेत त्याच्यासाठी त्यांनी. राजवर्ती अमूर्तत्व होने से धर्म और अधर्म गति स्थिति में निमित्त नहीं हो सकते, ऐसी आशंका नहीं करना चाहिए. त्याच्यावर उत्तर देत आहेत की क्योंकि अमूर्त के कार्य हेतुत्व नहीं होने का कोई दृष्टांत नहीं मिलता, जिससे अमूर्त होने से धर्म धर्म गति स्थिति हेतुत्व का निराकरण किया जाए. असं तर नाही आहे हे सांगायचं त्यांना. जैसे अमूर्त होकर भी आकाश सभी द्रव्यों को अवगाहन देने रूप कार्य को उत्पन्न करता है. आकाश द्रव्य अमूर्तिक आहे, मूर्तिकाला जागा देतं का नाही. आणि मूर्तिक द्रव्य अमूर्तिकाला जागा देतं का नाही. मूर्तिक द्रव्य अमूर्तिकाला देतं ना. प्रत्येक द्रव्याला अवगाहन हेतुत्व आहे. प्रत्येक द्रव्यामध्ये अवगाहन हा गुण आहे आणि एकमेकाला एकमेक जागा देतातच. फक्त आकाश द्रव्याचा विशिष्ट अवगाहन हेतुत्व म्हणून सांगितलं गेला. का म्हणलं विशिष्ट अवगाहनत्व. परवा विचारला होता प्रश्न. सर्वांमध्ये जर अवगाहन हेतुत्व हा गुण आहे तर आकाशाला विशिष्ट अवगाहनत्व का म्हणलं. त्याचा स्वभाव आहे ना. नाही, मग तुमच्यात पण स्वभाव आहे ना अवगाहनत्व हा, मग त्याची काय गरज होती. एक जण बोला. विचार आहे आणि काय सांगायचं बरोबर काय सांगायचं. मी परवा दिवशी तुम्हाला त्यासाठी बघायला सांगितलं. नाही असं नाही. विशिष्ट अवगाहनत्व असा शब्द का वापरला. मी चैतन्य रत्नाकर बघायला सांगितलं होतं तुम्हाला त्यासाठी. बघितलं का तुम्ही. इवन मी बहुतेक हे पण शेअर केलं होतं. माताजींनी खुलासा केलाय सगळं हे. चैतन्य रत्नाकर परत वाचा. आपण मोठे मोठे ग्रंथ ठेवू, छोटे छोटे वाचू पहिल्यांदा आता. म्हणजे त्यांनी त्यात सांगितलं आम्हांनी की साही द्रव्याला तुम्ही पण अवगाहन देऊ शकता. म्हणताना या ठिकाणी किती द्रव्य आहेत. साही द्रव्य आहेत. मग जीवाने अवगाहन दिली की नाही हो. मग आकाश द्रव्य पण साही द्रव्यांना अवगाहन देत आहे, तुम्ही पण देत आहे. मग काय फरक त्याच्यामध्ये. नाही सगळे एकमेकाच्या आधाराने राहतात पण आकाश कोणाच्या आधाराने राहत नाही. त्यात काय घेतलंय माहित नाही बघायला. नाही सगळे निराधार आहेत, कोण कोणाच्या आधाराने नाही. मग सगळे द्रव्य म्हणले आकाशाच्या आधाराने आहेत असं म्हणा पाहिजे. नाही थांबा मी सांगते. त्याच्यामध्ये आपल्यामध्ये मर्यादित आहे, त्यांच्यात इतकं व्यापक आहे म्हणून सांगितलं की सगळ्यांना जागा देऊ शकते. ते सगळ्यांना तर देणार की जीव पण देतो. हेच मी म्हणते की जीव पण सर्वांना जागा द्यायला निमित्त अवगाहनत्व शक्ती आहे त्याच्यामध्ये पण. जसं सिद्धांमध्ये म्हणलं की अनंत सिद्ध एका ठिकाणी राहू शकतात. तर त्यांनी त्यात हेतू दिला की 3 काळामध्ये त्या आकाशाची अशी शक्ती आहे की ते कितीही काळपर्यंत म्हणा किंवा कितीही द्रव्य म्हणा ते अवगाहना देऊ शकतं. अशी विशिष्ट अवगाहनत्व आकाशामध्ये आहे. तसं जीवामध्ये आहे असं नाही. म्हणजे आता तुम्ही म्हणता तिथं अमूर्तिक झाल्यावर ते सिद्ध आहे तर अनंत सिद्धांना ते जागा देऊ शकतात, अवगाहना देऊ शकतात. तर तिथं ते स्पेसिफिक तेवढ्यामध्येच आलं. पण इथं आता सगळे जीव आहेत, तुम्ही ते इतरांना जागा द्यायला कुठं समर्थ आहे. आता इथं पुद्गलाला जागा द्या बघू सगळ्या तुम्ही. म्हणजे एवढ्या जागेमध्ये जेवढे पुद्गल आहेत तेवढेच मावलेत. अजून सगळ्या इतर अन्य पुद्गलांना वगैरे तुम्ही नाही देऊ शकत. पण आकाश द्रव्य कितीही पुद्गल येऊ देत त्याच्यामध्ये ते अवगाहना द्यायला समर्थ आहे. असं म्हणून त्यांनी घेतलं की 3 काळ हे घेतलं आणि 3 लोकांमध्ये सर्वत्र सर्वांना अवगाहना द्यायला त्याला सामर्थ्य आहे. म्हणून आकाशामध्ये विशिष्ट अवगाहनत्व हा
गुण आहे. बाकी अन्य द्रव्यांमध्ये स्वतःची अवगाहना ते आपल्या द्रव्यगुण पर्यायांना अवगाहना देतात ह्या अपेक्षेने म्हणा, किंवा ते अन्य द्रव्यांना सुद्धा अवगाहना देतील, पण असं व्यापक रूपाने म्हणा तर जे आकाशद्रव्य आहे त्याच्यातच तो गुण आहे. मग त्यांनी काय घेतलं, अमूर्त असताना सुद्धा आकाश सर्व द्रव्यांना अवगाहना देणे रूप कार्य दिसून येतं, त्याचं अवगाहनेमध्ये निमित्त असतं. म्हणून धर्मद्रव्य अमूर्तिक असताना सुद्धा त्याचं कार्य दिसून येतं, कार्य सिद्धी होते ह्याच्यासाठी हेतू द्यायला लागले. धर्मद्रव्याची कार्यसिद्धी होते का अमूर्तिक असलं तरी सुद्धा ते कार्य करते, जसं की आकाशद्रव्य, हे पहिलं उदाहरण दिलं. दुसरं सांगितलं अमूर्त भी प्रधान. आता ते सांख्यमतवादींचे दोन आहेत ना तत्व, कुठले सांख्यांची दोन तत्व, प्रकृती आणि पुरुष. हा बरोबर. तर किंवा प्रधान आणि पुरुष म्हणा, प्रकृती म्हणा प्रधान म्हणा, दोन्ही एकाच. तर प्रधान पुरुषार्थ प्रवृत्ति से महान अहंकार आदि विकार रूप से परिणत होकर पुरुष का उपकार करता है. म्हणजे पुरुष के भोग का निमित्त होता है, पुरुष के भोग निमित्त होता है. प्रधान पुरुषार्थ प्रवृत्तीने पुरुषाला नाही हो, प्रधान पुरुषार्थ प्रवृत्तीने महान अहंकार आदी विकार रूपाने परिणत होऊन पुरुषाचा उपकार करतो. म्हणजे म्हटलं ना, जो पुरुष आहे, दोन तत्व त्यांनी मानली होती, सांगितलं होतं असं एकदा फ्लो चार्ट काढून, की सांख्यांनी पुरुष आणि प्रधान असे दोन तत्व मानली. पुरुष कसा असतो, बोला जैन तत्व मीमांसा, पुरुष कसा असतो, अकर्ता असतो पण भोगता असतो, आणि प्रधान असतं ते ज्ञान सहित असतं पण अचेतन असतं. तर असं त्यांनी तत्व त्यांची सगळी जरासं वेगळी आहेत. मग त्यांना म्हणायचे की प्रकृती जी आहे किंवा प्रधान जे आहे त्याचं परिणमन होतं विकार रूपाने, पण पुरुष विकार रूप होत नाही, आणि तो उपकार करतो पुरुषाचा. प्रधान पुरुषाचा उपकार करताना दिसतो, दोघं पण अमूर्तिक आहेत, मग कार्य झालंय की नाही तिथं, असं वैशेषिकांच्या सांख्य मतांची अपेक्षेने सांगितलं. म्हणजे पुरुषाच्या भोगण्यामध्ये ते निमित्त आहे, कोण, प्रधान, त्याचं विकार, त्याचं परिणमन, मग त्या अमूर्तिक असताना सुद्धा भोगू शकतोय. म्हणून सांगितलं की तिथं धर्मद्रव्य सुद्धा अमूर्तिक असताना त्याची कार्यसिद्धी होते. हे अन्य मतवादींच्या अपेक्षेने पण त्यांनी खुलासा करून सांगितलं. हे सांख्यांना सांगितलं, सांख्यांच्या अपेक्षेने. बौद्धांचं काय मत आहे हो, हा नाही, आता हे अमूर्तिकाची सिद्धी करायची आहे ना. अमूर्तिक भी विज्ञान रूप की उत्पत्ति का कारण है. तदुत्पत्ती म्हणता ना तुम्ही, बौद्धांचं मत आहे. काय काय तीन मत, तदुत्पत्ती, दत्ताकार आणि तदध्यवसाय. म्हणजे काय, तीन गोष्टी सांगितल्या. म्हणजे काय, तदुत्पत्ती पदार्थापासून ज्ञानाची उत्पत्ती होते. हा, मग आता पदार्थ आहे ते मूर्तिक असेल आणि ज्ञान तुमचं अमूर्तिक आहे, मग उत्पत्ती झाली की नाही. किंवा पदार्थ अमूर्तिक असेल त्याच्यापासून पण ज्ञानाची उत्पत्ती झाली, मग अमूर्तिकाचं कार्यसिद्धी दिसतीये. ह्याच्यासाठी म्हणून सांगितलं बौद्धांच्या मतामध्ये सुद्धा असं मानलेलं आहे की अमूर्तिक सुद्धा विज्ञान रूप आदीच्या उत्पत्तीमध्ये कारण आहे. नामरूप विज्ञान निमित्तक है असं सांगायला लागले, असं बौद्धांचं मत आहे. अथवा मीमांसक त्यांच्या मतामध्ये काय सांगितलंय, अपूर्व नामक धर्म म्हणजेच पुण्यपाप. मीमांसक, पुण्यपाप क्रिया से अभिव्यक्त होकर अमूर्त होते हुए भी पुरुष का उपकारी है, अर्थात पुरुष के उपभोग साधनों में निमित्त होता ही है. म्हणजे पुण्यपाप हे अभिव्यक्त होऊन तुम्हाला फळ देतं, असं वैशेषिकांचं मत आहे. आता वैशेषिक ॲक्च्युली काय म्हणतात, वैशेषिक नाही, मीमांसक आता म्हणा. मीमांसकांनी काय सांगितलं, पुण्यपाप हे ह्यांची जेव्हा अभिव्यक्ती होते त्यावेळेस ते अमूर्तिक आत्म्याचा सुद्धा उपकार करतात. पुरुषाच्या उपभोग साधनामध्ये ते निमित्त असतं. तुम्हाला भोगोपभोगाची साधनं मिळण्यामध्ये कोण निमित्त आहे, पुण्यपाप. मग ते पुण्यपाप मूर्तिक का अमूर्तिक, अमूर्तिक. हा, आणि मग त्यांनी केलं का नाही अमूर्तिक जीवाला उपकार, म्हणजे अमूर्तिकाची कार्यसिद्धी आहे, ह्याच्यासाठी त्यांना सांगायचं आहे.
मग जसं हे अन्य सगळ्या मतांमध्ये सांगितलंय तसंच जिनमतामध्ये पण सांगितलं की धर्म अधर्म द्रव्य हे सर्व द्रव्यांना, जरी अमूर्तिक आहे तरी सुद्धा जीव पुद्गलांच्या गतिस्थितीमध्ये ते उपकारक आहे. सर्व जीव असू देत, सर्व पुद्गल असू देत, त्यांना ते त्यांच्या ठिकाणी त्याची कार्यसिद्धी दिसून येते. म्हणून तुम्ही काय करा, कर्तृत्व घेऊ नका की धर्मद्रव्याचं कार्य धर्मद्रव्याला करू द्या. तुम्ही त्याचं कार्य करायला गेलात तर स्वतःच कार्य करू शकणार नाही. तुमचं कार्य काय, इथे राहणे, म्हणजे जाणत राहणे हे कार्य आहे. पण आपण तेवढं सोडून जास्त करतो. म्हणून तिथं सिद्धांनी जे केलं ना ते करा. सिद्ध म्हणतायत काय, मी जाणतोय, जाणणारा आहे, आणि ते सोडून मी काय करणारा नाही आहे. ॲक्च्युली सिद्धांमध्ये इतकं अनंत सामर्थ्य आहे की ते सगळ्या 3 लोकाला पलटून टाकतील इतकी शक्ती आहे. मग का नाही हलवलं त्यांनी सगळ्यांना? हलवायची शक्ती नाही आहे का सिद्धांमध्ये? तिथं बसून छू म्हटले तरी पण तुमचं इथं सगळं बदललं, पण ते म्हणणार नाहीत. कारण त्यांना कोणाच्यामध्ये हालचाल करायची नाही आहे. म्हणजे ते आहेत ते स्वतःमध्ये स्थिर आहे. तसं सांगतायत की तुम्ही पण त्या शरीरात स्थिर राहिलाय ते चुकलंय. शरीराला सोडा ज्ञानातून तर स्थिर राहताल. ज्ञानामध्ये ठेवा उपयोग, तर तुम्ही शरीरामध्ये राहणार नाही. मग काय सांगितलं तुम्ही आत्ता? त्यांनी माताजींनी गोष्ट सांगितली त्यांना त्याच्यावरून की कोणावर क्रोध करायचा नाही आहे, रागद्वेष करायचा नाही आहे. जितकं रागद्वेष कशाय करणार, गोष्ट सांगा तुम्ही. ऍक्च्युली तशी एक भीम म्हणून मुनी आहे, त्यांची पण गोष्ट होती बरं का. पण आता मला माहित नाही त्यांचं नाव. रोहिणी सांगितलं होतं. हा, मला ते नाव माहित नाही. व्रत सांगितलं होतं करायला. बरं. की सगळं हे शरीराला वास वगैरे येत असतं. हा, एक रोहिणी हे एक स्त्री असते आणि तिच्या शरीराला वास येत असतो, दुर्गंधी. आणि मग त्यांनी कोणी सांगितलं व्रत करायला? महाराज असतात त्यांनी सांगितलं ना. महाराजांनी सांगितलं रोहिणी व्रत कर. आणि मग हत्ती कशासाठी पाहिजे असतो? राजाला पाहिजे असतो, शेजारच्या राजाचा हत्ती. कशासाठी ते? आता आपल्याजवळ असावं म्हणून असं. मग ते ह्याच्याशी काय संबंध व्रताशी? मग ते तुकडे करून टाका म्हटलं नाही तर ते अपशकुन झालाय. मग ते अपशकुन नाही म्हटले, हे उलट चांगला शकून आहे उलट. म्हणजे अशी मला काय माहिती ती गोष्ट सांगते मी. म्हणजे राजा निघालेला असतो कुठेतरी शिकारीला, आणि त्याला त्या जंगलात जात असताना पहिलाच मुनी दिसले. त्यांचं नाव भीम मुनी होतं बहुतेक. म्हणजे हे भीम नव्हे तुमच्या पांडवातले, भीम नावाचे मुनी होते ते. आणि ते दिसले तर त्यांना बघितल्यावर त्याला काय माहित नाही कोण मुनी आणि काय, फक्त ते तपस्वी तेवढं दिसले. त्यांच्याकडे बघितलं आणि न बघितलं सगळं करून तो गेला शिकारीला. दिवसभर तो जंगलात फिरला पण त्याला एक शिकार मिळाली नाही. आणि मग त्याला वाटलं की हे त्या नागव्या बाब्याच्या अपशकुनामुळं माझा सगळा दिवस खराब झाला आणि मला मिळालं नाही. त्याला राग आला खूप मुनींवर. आणि मग तो आला आणि त्यांनी आज्ञा दिली सैनिकांना की यांना मारा. मग त्यांनी भाल्याने मारलं, बाण मारले, आणि मग सगळी अशी रक्ताची धारा निघाली. पण मुनींनी काय उत्सर्ग घेऊन संलेखना धारण केली याच्यामध्ये उत्सर्ग समजून. आणि मग ते एके ठिकाणी स्थिर राहिले. आणि मग त्यात त्यांची स्थिरता बघून याला पश्चाताप झाला, असं आपण का केलं वगैरे. आणि मग ते त्यातून त्यांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली, ते मुक्त झाले भीम मुनी. आणि मग हा उपस्थापित झाला. हे मला माहिती होतं, पण आता ते आम्हाला जे सांगितलं ते 2 भाऊ असतात, त्या 2 भावांचा पुढे सगळ्यांना सांगायचे. त्या 2 भावांमध्ये म्हणजे एका भावाला दुसऱ्या भावाबद्दल फार वैर उत्पन्न, म्हणजे राग असतो खूप. तुमच्याकडे काय नाही त्यातले जागा अवघानं भरपूर आहे आमच्याकडे आकाश द्रव्य. मग त्यांनी दीक्षा घेतली नंतर पुढे. त्या 2 भावांनी का? नाही, त्यातल्या एका भावाने. मग ते जेव्हा राजा हत्ती घ्यायला चाललेला असतो दुसऱ्या राजाकडनं, तेव्हा ते दिसतात. तेव्हा ते अपशकुन झाला तो म्हणतो. मग तिथले प्रधान जे का त्याजवळ कोण असतो ते सांगतात की हा अपशकुन नाहीये, शुभ शकन आहे. आणि मग तो लढाई न करता तो हत्ती जिंकून आणतो. पण त्याच्या मनात राग असतो ना त्याच्या भावाबद्दल, म्हणून दुसऱ्या दिवशी तो त्याची म्हणजे असं बोलला म्हणून राजा त्याला बाहेर काढतो आणि ते
मुनींची हत्या करतो तो हम्म, भाऊ. हम्म. आणि त्याचं फळस्वरूप म्हणून त्याला नरकात जावं लागलं. मग तो दुर्गंधी झाला का नंतर? ते नाही. असं आहे का? बरं, समजून घ्या. म्हणजे काय सांगायचं होतं? रेकॉर्ड केलं. आहे का? बरं. म्हणजे सांगायचं की तुम्ही जेवढं विवाह रूपाने परिणमन करणार तेवढं त्याचं कार्य तुमच्यावरच मिळणार आहे, त्याचं फळ. म्हणून सांगतायत की स्वभाव रूपाने परिणमन करा तर सगळे चारिद्रव्य सुखी आहेत. कसे आहेत? सुख नाही आहे त्यांना. म्हणजे स्वभाव रूपच नित्य परिणमन आहे, त्यांच्यामध्ये विभाव परिणमन नाही. मग तसं आपण पण जेवढं स्वभाव रूपाने परिणमन करणार तेवढं आपल्याला शांती आहे, सुख आहे. जेवढं बाहेरच्या द्रव्यांमध्ये लुडबुड करणार तर त्या धर्मद्रव्याकडून ही शिकवण मिळते की मी माझं कार्य करतोय, पराचं कार्य करत नाही. मी काय तुम्हाला हलवत नाहीये, मी माझं कार्य करतोय. तुम्हाला हलायचं हला, नसेल नका हलू. तसं मी काय करतोय, जाणायचं कार्य करतोय. तुम्ही मला जाणीवेत या, नाहीतर नाही या. म्हणजे परद्रव्याला, कोणाच्या रागद्वेषाला मला जाणायचं नाहीये. हे क्षेत्र चांगलं आणि ते नव्हतं हे पण मला जाणायचं नाहीये. ते ज्ञेयच नको माझ्या ज्ञानामध्ये. मी माझ्या स्वद्रव्य क्षेत्र कालभावामध्ये राहू, तेच माझ्यासाठी ज्ञेय असू दे. बाहेरचं कुठलंही परज्ञेय मला फायदेशीर नाही असं जाणा. ध्यान सांगा. चला सांगा. नाही, तुम्ही सांगा. तुम्ही सांगणार आहे, मी ऐकणार आहे. जाणा हा मी ज्ञानानंद स्वरूपी आहे. हा मी ध्रुव शुद्ध चैतन्य कारण परमात्मा आहे. हा मी क्रोधी नाही, मानी नाही, मायावी नाही, लोभी नाहीच. हा मी पुण्य पापाने रहित आहे. मी अबंध स्वरूपी आहे. मी निर्विकार आहे. मी अजर आहे, अमर आहे. हा मी मात्र जानन 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 हार आहे. हा मी शांत आहे, शांत स्वरूप